गायची धार काढली असती तर नसतं का जमलं आपलं. म्हणजे महिला सुद्धा हो बायको सुद्धा. एक पुरुष काय करायला लागला, महिला पशी गप्पा हाणायला लागला, असा मी असा करीन मी तसा करीन. ती म्हणती बस मुकाट्या छटाक्या, काही तुझा उपयोग नाही म्हणली. हो तुला काळे मण्यातून पिवळे मणी घालता आले नाहीत आयुष्यावर काय बोंबला आता. म्हणजे प्रत्येक माणूस पैशावाल्याला किंमत देतो. मग महाराज जर पैशावाल्याला किंमत देतोय, मग महाराजांना सुद्धा वाटलं समाजाला आपण सुद्धा सांगावा. बघा बरं का महाराजाची गंमत कशी ती. माणसाला पैशाची गरज बरं का, माणसाला पैशाची गरज आणि तोच पैसा महाराज सांगतात. आणि मगच महाराज सांगायला सुरुवात झाली. मग महाराज म्हणतात तुम्हाला कमवायचं आहे ना, कसा कमवा. जोडून या धन बर का. आता शिका आपली बर का. एकीच्या घरी 10:15 वाजलं, मला जांभळी आली. बरेच माणसं मागापासून दटवितात. काही डोळ्याने दटवितात आणि काही तोंडाने. काही डोळ्याने म्हणतात बस आता खाली, काही देवा लावणारे माहिती. आणि काही तोंडाने म्हणतात जेसची जर लांबीच तर गिळूनच टाकतो ना तुला. आता एवढा मोठा 80 किलोचा बोजा कुठे गिळत असतो इथं. अहो साहेब आता तरी मी कमी झालो, पण कोरोनाच्या आधी माझं वजन 103 किलो होतं. हा मी ज्याच्या गाडीवर बसून त्याचे 3 कामं संगच व्हायची. टोप जायची, टायर जायचा आणि रिंग जायची. तिकडं रामगड आहे बरं का, रामगड आहे तिकडं बीड जिल्ह्यात. आमचे जोडीदार आहेत एक हो योगीराज महाराज स्वामी, बैरागी महाराजाला विचारा. आम्ही कीर्तनाला गेलो आज पावसाळ्याचे दिवस, आणि तिथं त्यांच्या शेजारी एक गाव आहे, तिथं आम्हाला इष्टीने जाणारे आम्ही गेलो. आणि गेल्यानंतर एक असा पोरगा आला ह्याच्यासारखा निघाला आम्हाला गाडी घेऊन. आणि ती पांजेचा रस्ता होता, हेतून त्या सावडी इतकंच नेलं तिने मला. उतरा खाली. मला वाटलं त्याच्यात चिखलच गुतला काय की. मी खाली उतरलो, त्यांनी गाडी स्टँडला लावली, पाकिट खिशातून काढलं, 50 रुपयाची नोट काढली, माझ्या हातावर ठेवली आणि मला म्हणला कशाने यायचं त्याने या. आणि 9:15 वाजलेली. मी म्हणलं मी कशाने यायचं. तो मला काही नाही येत तापला तो, आपली ताकद नाही तुला न्यायची. आणि आम्ही गेलो तिथं ती महाराज ती गावातलं गेल्यानंतर पोरगा असे माणसं बसले होते पाराव. महाराज कमन आणला नाही काय म्हणले, महाराज गाडीतच बसणार कशाने आणायचा म्हणले. तेव्हा तिथं एक ट्रॅक्टर सुटलेला होता, म्हणजे जाऊ दे तुझा ट्रॅक्टर महाराजाला आणायला. ती माझ्यापाशी आला, मला वाटलं ओसाचाच आहे काय की. मी बाजूला सरकलो, तो मला ओसाचा नाही याच्यात बसा. बसलो बाबा. आता ट्रॅक्टरमध्ये काय साधा आहे का काय, चांगले मनके पाहून दणके बसले. निश्चित दणकेच नाही, पुन्हा त्याच्यात गाणं शांताबाई. आणि मग गावात माणसं म्हणले, महिला म्हणायला लागले कोणता बाबा कोणत्या गाडीने येतो, कोणता बाबा कशाने येतो. आजचा बाबा ट्रॅक्टरचा बाबा. काय प्रवासाची गती लई वाईट. चला महाराज म्हणतात धन कमवायचं. आता इथं पोरं आहेत ही उभा, अतिशय सुंदर आहेत, 2-3 पोरं छानपैकी. पोरावर फक्त 2च शब्द बोलायचे बरं का, तिसरा बोलायचा हा 2च बोलायचे. आमचे श्रीगुरु कासार महाराज दृष्टांत सांगायचे. आमचे आजोबा कासार महाराज जुना दृष्टांत बरं का. या परिसरामध्ये आपल्या परिसरामध्ये बरं का 2च महाराज होते, कासार महाराज धनेगावकर आणि इकडं पलीकडं बलबिंग महाराज बावीकर. ऐका ना राम काका, हे 2च महाराज मंडळी हो. आणि तिकडं पात्रूट परिसरामध्ये तुकाराम महाराज पात्रूटकर, हे 3च महाराज लोक होते महाराज. पण यांनी काय क्रांती केली, हरिभजने हे ढवळले जग.
सगळं जग ढवळून काढलं बघा. मग आमचे बहुदृष्टांत सांगायचे हो. आणि मग ते दृष्टांत सांगायचे. एका माणसापाशी म्हैस होती. काय होती पोरं? शाबास, पोरं बोलू लागले, कीर्तन सोपं झालं. म्हैस होती. ती म्हैस 3 लिटर दूध द्यायची. किती लिटर? शाबास. हा माणूस 3 लिटर दुधामध्ये 3 लिटर काय वतायचा? शाबास. बस झाला आता, आता बोलू नका. 3 लिटर दुधामध्ये 3 लिटर काय वतायचा? पाणी. 6 लिटरचं कॅन करायचा, गाडीला बांधायचा, निघाला जामखेडला रतिबाला दूध घालायला. रतिबाला दूध घालायला गेला हो की महाराज त्या नौकरदाराच्या बायका, त्या नौकरदाराच्या बायांनी त्या दूधवाल्याला म्हणायचं, दूधवाले बाबा. याने म्हणायचं काय? दूधवाले बाबा काय? अहो किती दूध टाका, किती दूध टाका. शारंगतच नाही. किती दूध टाका, शारंगतच नाही. किती दूध टाका, शारंगतच नाही. हे गडी बोलायला चाबरा बाई. त्याचं गणित असं आहे, म्हैस जास्ती खुराक खाती, म्हैस जास्ती खुराक खाती, पाणी जास्ती पिती. पाणी जास्ती पित असल्यामुळं दूध कसलं येतं? पातळ येतं. त्या म्हशीला काय माहिती कसली म्हैस असती? कशी दूध देती तिला काय माहिती? तो पगार आणतोय तिच्यापाशी येतोय, ती मनमोकळ्यापणाने खर्ची, ती काही ताणच घेत नाही ती खर्चायचा. 2-3 महिने त्या म्हशीने दूध दिलं. त्याने तीच म्हैस जामखेडच्या बाजारात इकली. आपल्या इकल्यानंतर जुना दृष्टांत मग असेच म्हणलो, मग जुनेच पैसे आले. 1,500 चिल्लर आली. 1,500 काय आल्या? नोटा हो. असं 3,000 रुपयाचं गटुडं केलं आणि आपल्या इकडं गावाकडे येऊ लागला. दिवस मावळायला लागला होता. त्याला वाटलं चोरटे येतीन, मारतीन, हाणतीन, गटुडं घेऊन जातीन. रात्रभर कुठंतरी आपण मुक्कामाला थांबू. त्याने पाण्याचं तळं पाहिलं आणि त्या पाण्याच्या तळ्याकडे गेला. पाण्याच्या तळ्यापाशी गेला, लिंबाचं झाड पाहिलं आणि लिंबावर जाऊन बसला. आपल्याला काही काही माणसं म्हणत असतात मुकुंद महाराज, रातभर आपल्याला डोळ्याला डोळा लागत नाही. गप. रात्रीत एकदा का ना माणसाला डोकले आल्याशिवाय राहतच नाही. त्याच्या झोपीचे प्रकार आहेत. काही माणसं झोपताना असं तोंड वाचून झोपत आहेत, काही माणसं झोपताना अशी डोळे फाडून झोपत आहेत. ही चोरट्यांकरता झोप चांगली. त्याला वाटतं ह्यो झोपलाच नाही तर कशी चोरी करा ह्याच्याकडे. काही काही माणसं झोपीतच गोरत आहेत, काही काही तर चावलं येत बी. आम्ही आता कीर्तनाला गेलतो, रातचाच गडी एक उठला, रातचाच म्हणायला लागला उठ उठ हो खाली, उठ हो खाली. मी म्हणलं आता ही काय कुठं नाही बा बाहेर की महाराजांना आम्ही घेतो. हा बरं झालं आले, चांगले झालं. उद्याच्याला माणसं म्हणायचे धनेगावच्या महाराजाचं कीर्तन झालं, पण कुत्र सुद्धा नव्हतं. विठ्ठल प्रकार. आमच्या संगत शिंदे महाराज असा एक माणूस होता, पोरगा होता आमच्या संस्थेत. आम्ही संगत शिकायला असताना रातचाच उठायचा, वळकटी गोंधळायचा, डोक्यावर घ्यायचा आणि बाहेर निघायचा. त्यो झोपल्याशिवाय आपल्याला कधीच झोप आली नाही. त्यो झोपला, त्याच्या वळकटीचं जावं सोडायचं, असा खांबाकडे न्यायचा, बांधायचा आणि मग झोपायचं. तसा त्यो झोपला. आपण इथं होतो. त्यो झोपला, असं गटुडं घेऊन झोपला, असं गटुडं हातात. आणि गटुडं हातात असल्यामुळं त्याला डोकला लागला. जसा डोकला लागला तसा हो एक हातातला बंद सुटला. जसा सुटला तसा जेवढे ठोकळे होते तेवढे टपा 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 एकदम फिट तेवढे टपा 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 पाण्यात पडून गेली. तो पाठच उठायची सवय ह्याला. गटुड्याकडे बघितलं हलकं दिसायचं, खाली बघितलं तर पाणी दिसायचं. त्याने जोडूनच टाकलं, गटुडा हलकं पाणी, गटुडा हलकं पाणी.
गटुडा हलकं पाणी, गटुड्याकडे बघतो हलकं दिसायचं, खाली बघतो तो पाणी दिसायचं, असं गटुडं होतं धरलं. आणि मग तो खाली उतारला. खाली उतारल्यानंतर हो आता तुम्हाला सुद्धा समजलंय, तुम्हाला सुद्धा समजलंय, फक्त थोडीशी चावी द्या. हा पाण्यातला पैसा, पाण्यातला पैसा पाण्यात गेला, दुधाचा पैसा हातात राहिला. आणि याला म्हणायचं जोडून या धन. याला काय म्हणायचं? जोडून या धन उत्तम व्यवहारे. धन कमवायचं ना, उत्तम कमवा. आणि मग ते गतर राहतं. आता आपल्या इथं 34 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. ही देवाची कृपा आहे. दिनगीदार चांगलेत, हो पंगत घालणारे चांगलेत, म्हणून इतक्या वर्षे सप्ताह चालू आहे. नाहीतर साहेब काय ह्याचा सप्ताह काय ह्याचा काय. गावात 3च सप्ते. पहिला सप्ताह जोरदार, दुसरा सप्ताह जरा मध्यम, तिसऱ्या सप्त्याला तर सगळ्या कारभाऱ्याने खोटीलाच नांगर अडकिला. दिनगीच खाल्ली, वर्गणीच खाऊन गेलं. 3 माणसाचं कधी खाऊ नाही. नीट आहे का? 3 माणसाचं खाऊ नाही. देवाचं, गावाचं आणि भावाचं. काय 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 कधी खाऊ नाही. पण माणसाला तर लय नाद. हो काय काय गाव गाव तर सप्त्यातलं पैसे खायचं तर लय नाद. आणि मग आम्ही गेलो गावात करावा सप्ताह. मग त्यांनी काय म्हणायचं? सप्ताह करू करू, सप्ताह जरूर करू, पण काढा मागचा घोळ. मागचा घोळ काय मिटत आणि सप्ताह काय होत. आणि ह्याचं मडं बाहेर निघाल्याशिवाय महाराज सांगतात, मी बोलत नाही, परमार्थाला आडवं येत जात जाऊ नाही. अरे ही परमार्थाची परंपरा आपल्या एवढ्या मोठ्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा आज सुद्धा टिकून आहे. ही जर कृपा जर कोणाची असेल तर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, श्रीराम भक्त हनुमंतराया पांडुरंगाची कृपा आहे, म्हणून ही टिकून आहे. उगाच महाराज म्हणत नाहीत. काय नियम असतो याचा? नित्य नियम नामी, नित्य नियम नामी. किंमत आहे. महाराज उगाच म्हणत नाही. नामा म्हणे केशवराज, केला नियम चालवी माझा. नियमाला किंमत आहे, म्हणून गावकऱ्याच्या चरणी साष्टांग नव्हत. महाराज म्हणतात काय पैसा कमी पाहिजे. आता हे जे तुम्ही जुने माणसं बसलेले आहेत का, हे बाबा, हे तुम्ही, हे हो, हे तुमच्या काळात रामकाकाच्या यांच्या ही डीपे ही बसलेली माणसं आहेत. ह्यांच्या काळात काय नव्हत्या? बँके नव्हत्या. तुमच्या काळात काय नव्हत्या? बँके नव्हत्या. राब राब राबायचं, कमिलेले पैसे गाडग्यात साचायचं. गाडग्यात काय करायचं? साचवायचे. साचविलेले पैसे जमिनीत पुरायचे. कुठं पुरायचे? जमिनीत पुरायचे. आणि न सांगता मारायचं. न सांगताच मारायचं. तसं एक माथानं मारायला टेकलं आणि मारायला लागल्या माणसाची वाचा जाती. 4-5 पोरं होते, मारायला टेकलं आणि ती माथानं मारायला टेकल्यानंतर नुसतं असं करायचं. म्हणजे मागच्या बेतारात काहीतरी हाय. पोरांना वाटलं काहीतरी गबाळ दिसतंय. 4-5 पोरं होते. थोरल्या पोराने कारभारीने JCP वाल्याला फोन केला. हॅलो म्हणजे तुझा JCP येऊन दे गावात. आला गावात. गावात आल्यानंतर म्हणजे पाड म्हणजे मागचं भितार दी पाडून पाडलं. मागचं भितार काहीच निघालं नाही. चिरेन मातीच. मागचं सोडलं पुढं धरलं. म्हणजे पाड म्हणजे पुढचं बी पुढचं दिलं पाडून. तरी म्हातारा असंच करी. पण आपल्या मांडपासारखं घर केलं. भिताडच फुलं नाही तरी असं करी. बरं हे आकार काय साधा नाही ना.
आकार काय साधा वय होता हो. ते म्हणजे आपल्या जामखेडला प्रसिद्ध डॉक्टर आहेत. डॉक्टरला 50,000 रुपये द्या, म्हातारा 50,000 रुपयाचं इंजेक्शन द्या, म्हातारा बोलला पाहिजे हो. डॉक्टरला आणल्यानंतर 50,000 रुपयाचं इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर म्हातारा बरं का, म्हातारा 10:30ला बोलला. म्हातारा 10:30ला बोलला. काय बोलला म्हातारा? म्हातारा म्हणला, परवा दिवशी गंगेनी चाळणी नेलती. परवा दिवशी गंगेनी चाळणी नेलती, ती आणून दिली का? थोरलेल्या कळतं आटक झाला. सुन म्हणली, दुश्मना तू चाळणीचं बोलतोय म्हणले, आता तुझ्यासाठी तर सऱ्या घरादाराचीच चाळणी केली, टकुऱ्यातच चिरा घालते म्हणले. आता मला तुम्ही सांगा, असल्या धनाचा काय उपयोग आहे का हो? महाराज याला सुद्धा प्रमाण देतात हो. महाराज म्हणतात, या धनाचा न धरे श्वास, जैशी तरोवर छाया. धन जे आहे ना, या धनाचा विश्वास धरायचा नाही. 10 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट हिरवळत किती जणांचा किस्सा बदलती ती सांगता येत. चपळ आहे नोट. त्याच्यामुळे महाराज म्हणतात, याचा विश्वास धरायचा. आजचा भिक्षा दिस बर का, आजचा भिक्षा दिस उद्या लक्षा दिस आहे, आणि आजचा लक्षा दिस उद्याच्या भिक्षा दिस आहे. त्याच्यामुळे तर महाराज हो, सावता महाराजांनी आपल्याला सांगितलं, समयासी देव ठेविना तैसे राहा. नंबर 1 आपल्या गावातलीच वा. तुमच्या गावात तुमच्या भूमीला काही म्हणा, आशीर्वादच आहे. कलाकाराला किंमत आहे. गौतम महाराज गाव भजण्याचा पत्ता नाही. किती भजनी इथं हो, आशीर्वाद आहे, चांगले आनंद आहे. महाराज म्हणतात त्याच्याकरता त्यांचं वय बघा ना, महाराज किती गोड पेटी वाजते छानपैकी, देवे स्वरात जोरात बी. नाही तर काय तेव्हा पीटी मास्तर काय तेव्हा. परवा दिवशी तिकडं पाटोदा तालुक्यात कीर्तन होतं. गावाचं नाव सांगत नाही आता, हिला येऊ ना गोठळा होत असतो. स्वर्दी म्हणून त्याने असं बघा, तुम्ही ते हे पाहिले का, बागव्या लोंग्यावाले असे कानं फाडलेले 2 माणसं असतील बरं का, आणि त्यांच्यापाशी एक पेटी असती. त्यांच्या पेटीला हे तुम्ही जे वाजवतात ही सप्तस्वराची पेटी, त्यांच्या पेटीला कोणताच स्वर नसतो, फक्त एकच स्वर असतो. गावाच्या अलीकडे आवलात थांबती, आंघोळ सुद्धा करीत नाही, पारसाच गुपीचीन लावी ती. 2 गडी असतात, एक पुढं म्हणतो दुसरा मागं म्हणतो. पहिला म्हणतो, गावात घुसलं की आरोळी ठोकतात त्यांच्या भाषेत बरं का. है ग्वारा खाना था मच्छिंद्रा नाथा. मागचा म्हणतो, बाबा जन्मले उखांड्यात. हे अक्कलकोटा कोरोने गाणगापुराकडे बाबा निघाले या पोटाकडे. हा बरोबर आहे का नाही? बघू 5-5 रुपये. अशी आरुळी ठुकली, या बायाले भावना प्रधान, या इतक्या भावना प्रधान आहेत. बघायचं का साहेब, संपून द्या कीर्तन. प्रत्येक बाई 10 रुपये ठेवूनच पाया पडेल, देऊ नका उगाच चालता मी म्हणलं.
अशी आरुळी ऐकली की बाईनी भरलं सुपाचं धान्य आणि त्याला वैराग्य प्राप्त होतो. बाई बाबा भिक्षा घ्या ना. ते म्हणतो बाई बाबा कोणाचं काही घेत नाही, पण तुझ्याकरता 2 गोष्टी बोलतो ऐक. बाई म्हणते बोला ना बाबा. तुला 2 पोरं, तू मस्त लोकाचं चांगलं करती, पण तुझं चांगलं कोणी सुद्धा करीत नाही. बाबा हे तर एकदम खरं. बाई तुझ्याकरता आणखी एक गोष्ट बोलतो. हो, काळा कपडा घालीत जात जाऊ नको. आमुषा पौर्णिमाला तुझ्या पाठीत चमकत. आणि शेजारणीला काही देत जात जाऊ नको. ह्याला काय वांग कळत बाई? काय कळत याला? हा, वांग कळतं का? वांग्याचा डेट कळतो. हा, आमचे नाथ महाराजाला प्रमाण देतात. हो, बाबा रूपधारी संन्यासाचा वेश पाहून दयाचं दयाल देते, पाहून दयाचं दयाल देते. काय करा हो, नामस्मरणाची साधना करा. म्हणून करता नामस्मरण महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी आपलं कीर्तन जरा 10 मिनिटातच संपणार आहे आता, बरं का? काळजी करू नका. हा, आता सुंदर असं सगळ्या जणांनी भजन करायचं आहे. वर हात करायचे, तिकडे कट्ट्यावर बसलेले वाट्यावर बसलेले हट. शाबास, वा 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 वा. जरा फिरवा कॅमेरा तिकडं माग. वारे वा पट्टे बस. हा, वा वा. सगळ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. वारे वा सप्ताह आपल्या गावचा. हा, वा वा. खाली करू नका. आणि जे माणसं हात खाली करतात त्यांच्या बगलात उद्या सकाळच्या पारी काहीच होणार नाही. म्हणा विठोबा रखोबा वर वर वर. जय 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 रखोबा रखोबा, जय जय रखोबा रखोबा, जय जय रखोबा रखोबा, जय जय रखोबा रखोबा. बोला पुंडरी करला युद्ध श्री नामदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु कासार महाराज. हबा 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 कीर्तन झाल्यावर एखादी म्हातारी तुझ्यावर वावळून टाकू. गोड वाजले, लय कीर्तन वाजले माझे ते खूप. आम्ही लय जुने मित्र, लय कीर्तन नाही वारे सुद्धा कीर्तन फेक्स कीर्तन. म्हणून करता प्रेम. आपलं कीर्तन संपलं नाही, मग भजन घेतलं. पोरं पिक्चर बघत असतात का नाही? हा, असं पिक्चर बघताना जाहिरात येते का नाही? येते का नाही? ती जाहिरात काय म्हणते? निरमा साबून, निरमा साबून. बाकी असतं पुढे. तसं भजन काय केलं, माणसाला दिरी यावं म्हणून शंभर काय की जमलेलं. महाराज म्हणतात काय केलं पाहिजे जीवनामध्ये? धन कमी ना उत्तम गतीला कसं प्राप्त व्हायचं? अभंगाच्या दुसऱ्या चरण
जीवा उत्तम जगते अरे उत्तम जगते महाराज म्हणतात उत्तम गतीला प्राप्त होतं. हो, जीव गतीला प्राप्त झालं पाहिजे. महाराज म्हणतात नाही जर परमार्थ जर केला तर खंतेतेने न करा काही होणे गाढव उतरा. त्याच्यामुळं महाराज म्हणतात परमार्थ श्रेष्ठ आहे बरं का. आमची जी परंपरा आहे परमार्थामुळंच तर ती. आमचे गुरुवर्य कासार महाराज धनेगावकर, श्री क्षेत्र धाकटी पंढरी, हो गुरुवर्य प्रातस्मरणीय यज्ञकांत महाराज माझे वडील, हो आणि मी, हो ही परंपरा श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून तर आमच्या गावाला धाकटी पंढरी म्हणलं जातं. हो, श्री क्षेत्र धनेगाव धाकटी पंढरी. यावर्षी साहेब आषाढी एकादशी दिवशी 1,00,000 भाविक होती धनेगावमध्ये. हो, महाराज त्याचं वर्णन करतात. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्यांची या गावा धावत आलो नाही बैसविला, हो नाही घडविला आणि पुंडलिकाला भेटावया असा देव आमच्या गावात आला. आणि आमच्या गुरुवर्य कासार महाराजांनी बरं का दोन्ही एकादशीला कीर्तन चालू केली. वद्यला बी कीर्तन आणि शुद्धीला बी कीर्तन. आज सुद्धा धनेगावमध्ये दोन्ही एकादशीला कीर्तन होतात. अरे काय ताकद असते परमार्थाची. ऐका, संपले आपलं कीर्तन, 5च मिनिटं राहिले. काय ताकद असते. महाराज ज्या वेळेस आमचे कासार महाराज परमार्थ करायचे, कीर्तन करायचे, महाराज हो आयुष्यातली बरं का 80 वर्ष कीर्तन केली, 80 वर्ष. पण शेवटची दक्षिणा 1,000 रुपये. हो तरी आनंदितच होते. हो कधी याचना नाही कुणाकडे. आमच्या यज्ञकांत महाराजांनी यांच्या गावाला लोणीला 35 वर्षे सेवा केली. घोड्यावर बसून जायची, हो सेवा केली, पण कधी 1 रुपयाकडे हात पसरला नाही. आम्हाला सुद्धा तेवढंच मंत्र दिला त्यांनी बरं का. हो तुम्ही कधी बी विचारा, कोणाला विचारा, आपला संबंध आला आजपर्यंत. आम्ही कधी बोलत नाहीत कधी कोणाला, पण हो कशाला बोलायचं. तुम्हीच कमी देत नाही तर बोलायचा काय संबंध आहे तेव्हा. चला मला सांगायचं काय लक्षात ठेवा, परमार्थातलं प्रेम श्रेष्ठ आहे. कासार महाराजांनी आयुष्यभर कीर्तन केले. ज्या दिवशी ते वारले बरं का, काही ताकद असते समाजाची आणि महाराज काय परमार्थाची ताकद असते. ऐका, ज्या दिवशी ते वारले ना त्या दिवशी आमच्या गावातल्या स्वयंभू भगवान परमात्म्याच्या डोळ्यामध्ये आश्रू होते. इतकी ताकद परमार्थाची असते, इतकी ताकद परमार्थाची असते. पलीकडल्या पट्ट्यात सीताराम बाबा होते बरं का. आता सीताराम बाबाची पुण्यतिथी आली. सीताराम बाबा ज्या टायमाला रुबी हॉस्पिटलला ॲडमिट होते ना, त्यांचं हृदयविकाराचं ऑपरेशन होतं. हो सगळं फाडलं होतं महाराज. आणि सर्व समाज रुबी हॉस्पिटलमध्ये महाराज फळाचे ढिगाऱ्याचे ढिगारे पडायचे. माणसं म्हणायचे बाबा हे खा, कवर खाऊ म्हणायचे. आणि महाराज डॉक्टरला बरं का ऑपरेशन करायच्या टायमाला बरं का, ऑपरेशन करायच्या टायमाला साक्षात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं. इतकी ताकद परमार्थाची असते. विचार परमार्थाची असती. म्हणून उत्तम जे गते तो एक पावेन आणि उत्तम भोगेन जीव खाणे ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली.
आपल्या या गावामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह यातली ही दरवर्षीप्रमाणे नियमाप्रमाणे प्रेमाची सेवा बरं का. सगळ्या गावकऱ्याचं प्रेम आहे म्हणून ही सेवा आहे. आणि या कार्यक्रमाकरता आज उपस्थित बरं का महाराष्ट्रातील प्रसिद्ध बरं का आणि हजारो विद्यार्थी ज्यांनी घडविले बरं का. भजनाची साधना काय असते बरं का. असं जर पाहायचं जर म्हणलं भजन हे काय असतं, एखादं जर म्हणलं भजन जर काय असतं तर त्याला म्हणायचं हो महाराष्ट्रातील प्रसिद्ध भजनाचे पंडित बरं का बाळासाहेब महाराज वायकर सर त्यांच्याकडे जाऊन बघ आणि मग तेव्हा कळून तुला भजन काय असतं ती बरं का. आणि ते आज या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. आपल्या जाधव साहेबामुळं ही एक संधी असती बरं का जो म्हणून करता हे सेवा आहे. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भक्त भाविक सज्जन आहेत. सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. साऊंड सिस्टीम चांगली आहे, चांगली साऊंड सिस्टीम आहे. कोर नाही फुर नाही चिर नाही काही सुद्धा नाही. नाहीतर कधी कधी वाढीव मला माहिती एक खाट्या वाजतं काही ती वाजतच नव्हतं ती एक खाट्या बंद होतं नुसतं ती आवाजच देत चालतं. एकदाच बंद होतं ती आवाजच देत नाही. आणि चांगले छानपैकी सिस्टीम आमची बरं का मोहोळकर बंधूची चांगली आहे. आता सगळ्या जणाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. एकच निवेदन देतो. श्री क्षेत्र धनेगाव डाकटी पंढरी कासार महाराजांच्या मठाचं बांधकाम भव्य दिव्य प्रारंभात सुरू होत आहे. काळजी करू नका मी माघारी येणारच आहे बरं का. आणि मला माहिती तुम्ही मोकळं लावणार नाहीत म्हणून सगळ्या जणाच्या चरणी साष्टांग दंडवत त्याच्याकरताही सहकार्य करायचं आहे. आता गोड अशी बरं का सरांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. गोड आपल्याला चाल ऐकायला भेटेल आणि आपली सेवा संपली. तुकाराम 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 तुकाराम
परम पद वैराग्याचे परम परम पद वैराग्याचे परम पद वैराग्याचे तिथून नाही परम पद वैराग्याचे उत्तमाची गती उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती उत्तमाची गती उत्तमाची
7 8 हा इथून घे. उत्तम भोगीर जीवन हा